आज मी ना मस्तपैकी पाहुण्यांसाठी चुलीवरचा गावरान बेत केलेला आहे। 20 ते 25 जणांचा स्वयंपाक होता। यासाठी मोठ्या पातेल्याला बाहेरून माती लावून चुलीवर ठेवलं। 4 मोठे चमचे तेल घातले, यामध्ये जिरं, कसुरी मेथी, त्यानंतर हिरवी मिरची, तमालपत्रीची फोडणी दिली। अर्धा किलो कांदा बारीक चिरून घेतला, मस्त परतून घेतला। 4 पिकलेले टोमॅटो घातले, ते देखील परतले। यामध्ये हिरवं वाटण घातले, यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, सर्वांचं प्रमाण वरती स्क्रीनवर दिसून जाईल। त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये हळद, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला सर्व काही घातलं, परतून घेतलं। नंतर बटाटा आणि 2.5 किलो चिकन यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित परतून 10 मिनिटं वाफ काढली। त्यानंतर हे चिकन पुन्हा मिक्स केलं। 2 किलो कोलम तांदूळ मी स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवला होता। हा तांदूळ यामध्ये घालायचा, मस्त मिक्स करून घ्यायचा। जेवढं तांदूळ असेल त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे। मस्तपैकी पाण्याला उकळी आली की 25 मिनिटांमध्ये आपला चमचमीत चिकन पुलाव तयार आहे। ओलं नारळ आणि कोथिंबीरीने सर्व्ह करा आणि आवडलं असल्यास लाईक